नवनिर्वाचित जिला परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, नगरसेवक एवं कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक आदि के सत्कार समारोह का आयोजन शनिवार को पनवेल स्थित सरस्वती विद्या मंदिर के प्रांगण में किया गया था। इस कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालासाहेब पाटिल, तालुका सचिव नारायण गरद, शिवसेना के तालुका प्रमुख रामदास पाटिल, पूर्व जिला प्रमुख शिरीष फुटाला, वरिष्ठ नेता शंकर शेठ पाटिल, पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, उपसभापति देवीदास पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, उपसभापति गणपत बुआ दाबणे आदि गणमान्यों सहित गठबंधन के पदाधिकारी, नवनिर्वाचित झेडपी सदस्य, पंचायत समिति सदस्य, नगरसेवक तथा एपीएमसी के संचालक एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों नवनिर्वाचित सदस्यों का, नगरसेवकों का एवं संचालकों का सत्कार किया गया। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने गठबंधन को मिली जीत पर अपनी भावनाएं जाहिर करते हुए कहा कि इस जीत के बाद हमें और मेहनत और लगन से जनता की सेवा करनी है। जिल्हा परिषद पंचायत समितीमधील निवडणुकीमध्ये आपले निवडून आलेले सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्व आपले नगरसेवक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे 100% जो विजय मिळवलेला आहे ते सर्व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो। विभागामध्ये हायस्कूल काढण्याचं काम केलं आणि ही सारी कामं करून लोकांपर्यंत पोहोचवत 33 वर्ष नव्हे तर 50 वर्ष या तालुक्यामध्ये राजकीय सत्ता गाजवण्याचं काम, विरोधी पक्षाचा राजकीय सत्ता 50 वर्ष राबवणारा तालुका कुठला असेल तर उभा महाराष्ट्रामध्ये फक्त पनवेल तालुका आहे। त्याचा अभिमान तुम्हाला आम्हाला आणि तीच परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे। मगाशी कोणतरी म्हणाला की आता आपण काँग्रेसचा इथला पुढारी बोलला अलिबागला जाऊन, इथं बोलायची लायकी नाही म्हणून अलिबागला जाऊन बोलला की आपण सर्व पुन्हा एकदा एकत्रित येऊया, संघटित होऊया, चांगलं काम करूया, 5 वर्षानंतर आपली सत्ता येईल। अरे 5 वर्ष नाही, अजून 50 वर्ष गेली तरी या ठिकाणी युतीचीच सत्ता राहील हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निश्चित आहे। हा विश्वास असा हवेतनं निर्माण झालेला नाही, हा विश्वास कोणी सांगून आलेला नाही, हा विश्वास कोणी तोकडाच्या तोंडाकडे बघून झालेला नाही, तर युतीच्या कार्यकर्त्यांनी जे कष्ट केलेले आहेत, जे श्रम केलेले आहेत, जो घाम गाळलेले आहे, युतीच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या घामातनं हा विश्वास लोकांच्या मनामध्ये आपण निर्माण केलेला आहे। हा विश्वास एवढा सहजासहजी ढळणार नाही। काही पत्रकार हाताशी धरून, काही छोटी मोठी वर्तमानपत्र विकत घेऊन आमच्या विरुद्ध घोषणा देऊन आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न कराल तर आमचं स्थान हे जनतेच्या हृदयात आहे। तुमच्या पेपरच्या तुकड्याने ते आमचं नष्ट होणार नाही हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिलेलं आहे। अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने कांग्रेस की कुटिल नीतियों पर भी प्रहार किया। करोडो रुपये खर्च केले, निवडणूक झाल्यानंतर मला रिझल्ट लागले आणि रिझल्ट लागायच्या आधीच वरनं काही बोलत असले तरी अंतुलनेंकडे मीटिंग झाली, त्या ठिकाणी खाली मान घालून या पुढाऱ्याला सांगावं लागलं का वाटतं तेवढा पैसा खर्च केला पण लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही। अरे तुमच्या पैशाला भीक जनता घालत नाही, जनता भीक घालते ते आमच्या कार्याला, विकास कामाला आणि आम्ही लोकांच्या केलेल्या सेवेला या ठिकाणी घालत असते। निर्लज्जपणाचा कळस करण्यामध्ये आम्ही मात्र माघार आहे त्यांच्यापुढे। असला हलकटपणा आम्हाला कधी जमणारच नाही। आता म्हणे काय तर मागच्या वेळेस आमचे 2 पंचायत समितीचे सदस्य निवडून आले होते, आता म्हणे 5 आलेले आहेत म्हणजे आमची ताकद वाढली। अरे पण मूर्ख माणसा, तू जेव्हा शेका पक्षात होतास तेव्हा काँग्रेसचे 4 जिल्हा परिषद सदस्य होते आणि पंचायत समितीचे 8 सदस्य होते। त्या 4 वर्ग पंचायत समिती तुझ्या झेडपीचे 2 वर आले आणि 8 जिल्हा परिषदेचे होते, त्याच्यामध्ये 8 पंचायत समितीचे होते, त्याचे फक्त 5 आले। मग काँग्रेस तू गेल्यावर वाढली का घटली? काँग्रेस याच्या आधीची जी काँग्रेस होती
आमचे विरोधक होते, आम्ही त्यांच्याशी लढत होतो, पण काहीतरी थोडीशी नीतिमत्ता बाळगणारे काँग्रेसचे पुढारी होते. पण नीतिमत्ता बाळगणाऱ्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांना बाजूला सारून नीती सोडलेले काँग्रेसवाले या ठिकाणी आले, म्हणूनच काँग्रेसची पडझड या तालुक्यामध्ये व्हायला लागली. ही गोष्ट आपण कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांच्या खोट्या अफवांना, वर्तमानपत्राच्या बातम्यांना लोग भीक घालत नहीं. वही जगदीश गायकवाड़ ने भी सभी नवनिर्वाचित सदस्यों को बधाइयां देते हुए कांग्रेस को आड़े हाथों लिया. ज्या ज्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिलेला आहे त्यांना मात्र अंतःकरणापासून मी धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारचा आपल्याला पुढचा शिखर गाठायचा आहे याची एक विनंती करणार आहे. मित्रांनो, आपण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असताना नेहमीच वृत्तपत्रावरती, वृत्तवाहिन्यांवरती पाहत होतो की शेका पक्ष संपवून टाकू, शिवसेना संपवून टाकू, महायुती संपवून टाकू, अशा अनेक बुजगवण्याने वल्गना केल्या. परंतु त्यांनी सांगितलं की इथं पंचायत समितीच्या 20 पैकी 17 जागा आम्ही घेऊ, जिल्हा परिषदच्या 10 पैकी 7 ते 8 जागा आम्ही घेऊ. यांना जिल्ह्यामध्ये फक्त 7 जागेवर थांबावं लागलं, एवढा यांचा धुवा आपल्या महायुतीने उडवलेला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ग्रासरूट लेवलला जाऊन जो काम करून या काँग्रेसला गाडण्याचं काम केलं, म्हणून मतदारांना मी या ठिकाणी धन्यवाद देत आहे. इस दौरान बालाराम पाटिल ने भी उपस्थितों को संबोधित किया. स्वर्गीय भगत साहेबांनी, दत्तूशेठ पाटलांनी, आमदार विवेक पाटलांनी ज्या पनवेल पंचायत समितीचा कारभार केला, ज्या पनवेल तालुक्याच्या विकासाचा गाडा हाकला, त्या पंचायत समितीचा ताबा घेऊन त्या ठिकाणी सभापती देखील बसवून मोकळे झालेले होते. 7 तारखेला मतदान झालं आणि 10 दिवस निकालाला उशीर झाला. यांचा आकडा पार पंचायत समितीला 18 पर्यंत गेला, जिल्हा परिषदेला 8-9 पर्यंत गेला. पण 17 तारखेला मात्र यांच्या फुग्यातली हवा आम्हा कार्यकर्त्यांनी आणि या तालुक्यातल्या जागृत मतदारांनी काढून त्यांना यांची जागा दाखवली. आता आपल्यावर जबाबदारी जनतेनं दिलेली आहे. कार्यक्रम के दौरान पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, सभापति राजेंद्र पाटिल, पांडुमामा घरत, रविशेठ पाटिल आदि के भी भाषण संपन्न हुए.